प्रेस दिलं तुम्ही बघू शकता. मी तवा ठेवलाय तापायला बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. ह्याला कारलं एकदम पातळ चिरले बरं का. आपल्याला आता ना तव्यात मस्त फ्राय करायचंय बघा. तुम्हाला दाखवते मी. तवा ठेवलाय बघा तापायला. हे बघा तुम्हाला दाखवते. ह्याला थोडंसं मीठ लावून घेतलंय बरं का. हे बघा तुम्ही बघू शकता. असं सगळे ठेवायचे. मीठ लावून ठेवलं होतं बरं का. आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं. मग पातळ चिरलं बरं का. आता आपल्याला हे फ्राय करायचं. मस्त कडक होऊ द्यायचं बघा. तुम्ही असं प्लेट थोडं असं झाकून ठेवलं तरी अयो देवा बघा. थोडं प्लेट झाकून ठेवलं तरी चालतं बघा. तुम्हाला दाखवते बरं का. सगळी अशी पलटी मारायची. चांगलं मस्त कडक होऊ द्यायचं बरं का. परत एकदा आपण चवीपुरतं मीठ टाकू बरं का. म्हणजे ते खाली लागत नाही बघा. मीठ टाकलं थोडंसं जास्त नाही. आणि आता थोडंसं तेल टाकायचं बघा. अर्धी पळी तेल टाकायचं बघा. थोडंसं दाखवते. चांगलं हलवायचं. आता हे चांगलं कडक होऊ द्यायचं बघा. तेल टाकलं ना ते छान कडक होतं बरं का. नंतर तिखट वगैरे टाकायचं. तुम्हाला दाखवते मी उद्या फ्रायचं. बघू शकता किती सुंदर भाजलं. जास्त काळा नाही होऊ द्यायचा, जास्त ब्लॅक नाही होऊ द्यायचा. आता आपण तिखट वगैरे टाकत आहे बघा. हे बघा असं तिखट वगैरे घरातले टाकायचे. थोडीशी तुम्ही हळद पण टाकू शकता बरं का. अजून तुम्हाला थोडा आबडदबड कूट टाकत आहे मी. वेगळं काहीतरी करा. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते अजून. बघू शकता. आणि थोडा मटण मसाला टाकायचा. दाखवतो तुम्हाला. एका प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप सुंदर होते बघा. बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अजून एक वेगळी कारल्याची रेसिपी करून दाखवणार आहे. हे वेगळं कारलं. ह्याला अर्धा तास लागतो बरं का. तुम्हाला दाखवते. जास्त काळा नाही करायचा आपल्याला. खूप सुंदर लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कारलं झालंय. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का माझ्या कारल्याची? तुम्हाला माझ्या कारल्याची रेसिपी आवडली माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. जास्त मी काळं केलं नाही बघा. अजून वेगळी तुम्हाला रेसिपी दाखवून. तोपर्यंत तुम्ही वाट बघा माझी. तुम्हाला माझं हे कारलं आवडलं, करणं आवडलं असं माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. आमेन.